नमस्कार मैत्रिणींनो, कवितास किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कच्च्या पपईची भाजी। कच्च्या पपईमध्ये सी विटॅमिन फायबरचे प्रमाण जास्त प्रमाणात असते। थंडीमध्ये ही भाजी खाल्लेली चांगली असते। चला तर मग बनवूया। आता ही पपई आपण छिलून घेऊया। पपईचे आपण अशा पद्धतीने सगळे साल काढून घेऊया। अशा प्रकारे आपण पपई चिरून घेऊया। आपण बटाट्याच्या फोडी करतो तशा मोठ्या फोडी करायच्या। त्याचं आतलं हे सगळं बी काढून घ्यायचं आणि याच्या फोडी करून घ्यायच्या। अशा प्रकारे आपण फोडी करून घेतल्या आहे। आता या कढईमध्ये मी थोडं तेल टाकलं आहे। ह्या फोडी आपण तेलामध्ये परतून काढून थोडं फ्राय करून घेऊ। थोडंसं लालसर होईपर्यंत या फोडी परतून घ्यायच्या। आता ह्या पपईच्या फोडी आपल्या परतून झालेल्या आहेत। आता आपण ह्या काढून घेऊ। कढईमध्ये मी तेल टाकून घेतलं आहे। त्यामध्ये आपण जिरे, मोहरी टाकून घेतले आहेत। आता त्याच्यामध्ये आपण कांदा परतून घेऊ। कांदा सोनेरी रंग होईपर्यंत परतायचा। कांदा आपला परतून झाला आहे। आता यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ। अद्रक लसणाची पेस्ट टाकू। हे पण आपण टोमॅटो ते मऊ होईपर्यंत परतून घेऊ। मसाले आपले परतून झाले आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून मसाले शिजवून घेऊ। याला तेल सुटून देऊ थोडं पाण्याला। तेल सुटलं आहे। यामध्ये थोडी कोथिंबीर आणि मीठ, चवीपुरतं मीठ टाकून घेऊ चवीनुसार। यामध्ये ह्या फोडी टाकून देऊ पपईच्या आणि परतून घेऊ। ही झाली आपली कच्च्या पपईची फायबरयुक्त भाजी तयार। करून पहा। चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। धन्यवाद।